लेट्स गो गाईज. आता आपला दुसरा ब्लॉग आहे, तर आपण शूट करणार आहोत. ही माझी घराची लोकेशन, इथे राहतो सध्या. आता जाऊया आपण शूट करायला. सो लेट्स स्टार्ट. तर मला बोललो होतं ना, आता आपण चाललो कुठेतरी. आलो आता आपण सध्या इथे रिलायन्सच्या सर्व्हिस रोडला. सर्व्हिस रोडवरून जरा फिरतो आपण. हे सी गेट आहे, नाही डी गेट आहे. आय एम सॉरी. हे डी गेट होतं ते मागचं. इकडे काय जाण्यामध्ये अर्थ नाही. ते डायरेक्ट मॅगडी आहे. मॅगडीमध्ये जाण्याचा काय आपल्याला उपयोग तर नाही. आपण काय मॅगडी काही लाड नाही करत आलो कोणाचे. मॅकडॉनल्ड्सला काय बच्चा पिझ्झा, काय पिझ्झा आणि बर्गर खातो आपण. पिझ्झा बर्गर खाण्यापेक्षा रोड आहे असाच 2 किलोमीटर कुठे 5 किलोमीटर असेल पकडून चाला. 3 तरी पकडून जा, 3-2 तर किलोमीटर. 5 जास्तच झाला, 3 तरी पकडायचं. लेफ्ट हँड साइड गाडी ड्राईव्ह. हेवी गेट होतं ते. कॅमेराचा अँगल थोडा मी चेंज करून ठेवला आहे. सध्या आता माझे टॉपिकच नाही दुसरे, तर मी तुम्हाला हेच दाखवू शकतो भावांनो. त्याबद्दल आय एम सॉरी. मला त्या गोष्टीचा खेद आहे की मी तुम्हाला जास्त काही दाखवू शकत नाही. मला स्वतःला टाईम नसतो जास्त काही दाखवाय तुम्हाला. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी व्हिडिओमध्ये तुमची माफी मागतो. मला स्वतःला टाईम नसतो म्हणून मी काही जास्त दाखवत नाही तुम्हाला. इकडचा एरिया आहे आमच्या इथला.
लॉंगर दॅनमध्ये व्हिडिओ बनत नाही आहेत. तिकडे नवीन कंपन्या वगैरे बनत आहेत. हां, आमच्या इथे तुम्हाला मी आता सध्या बुलेट ट्रेन दाखवतो. कन्स्ट्रक्शन काम चालू आहे बोलतात म्हणजे आहेच. काय लावलं बोलतात रे. रस्त्याचं मॅपिंग घेताना महानगर गॅस कुणाला होता कुठं जर गॅस वगैरे भरायचा असेल, जास्त ट्रॅफिक असेल तर इथे येऊन डायरेक्ट गॅस भरू शकता. आणि इथं तुमच्या आपलं नवी मुंबईचं मेट्रोचं काम अंडरग्राऊंड. वापस आपण जाऊया भावांनो, जास्त पुढे नको जायला. हा ब्रिज डायरेक्ट कोपर करणार. हा इकडे डायरेक्ट कुठे रे बघा, मी नाव विसरतो. कौसा. समोरच्या ब्रिज डायरेक्ट कौसा जातो. फिरायचं साईड तुला मला काय या साईडला मी पुढे तुम्हाला दाखवतो. ह्या साईडला आहे पुढे घनसोली स्टेशन पण आहे आमचं म्हणजे आपलं. मराठीमध्ये बोलते भावांनो. असं आहे तसं आहे. तुम्हाला माझ्या तोंडाने मराठी ऐकायला आवडेल का हिंदी ऐकायला आवडेल ते मला सांगा. इंग्लिश नाही आपल्याला भावांनो. थोडीफार येते, जास्त नाही. पूर्ण समजते, प्रोनाऊन्सिंग करता येत नाही प्रॉपरली. कन्नड पण थोडीफार समजते, पण बोलता येत नाही. वांदे सगळे माझे. बघू शकता हा इथं वर्कर गेटच नाव आहे इकडचं. कॅमेरामध्ये दिसणार नाही, मी तुम्हाला डायरेक्ट परतच्या लाईव्ह दाखवेल अजून काही दिवसानंतर. मला आज एवढी ताकद नाही आली आपल्या याच्यामध्ये की मनामध्ये की आपण डायरेक्ट जाऊन कुठेही घुसून बोलू शकतो. पण ती बाबा मिळू कुठेही घुसून व्हिडिओ शूट बनवायची. तर तुमचा जर मला सपोर्ट जर असा जर कंटिन्यू राहिला तर लोकांच्या मनामध्ये घुसून पण व्हिडिओ बनवेल.
मनात घुसायची काय गरज. मनात घुसला तरी माणसाचा व्हिडिओ बनतो. मनात घुसण्याची गोष्ट आणि इथं तिथे घुसण्याची गोष्ट राहिली साईडला राहू द्या. टॉपिक आहे आपला फिरण्याचा. आपण फिरण्याचा आनंद घेऊ. येत्या काही दिवसामध्ये मी लाईव्ह स्ट्रीमला पण येणार आहे. फेस टू फेस बोलू आपण डायरेक्टली भावना. फेस टू फेस फेस टू फेस प्रॉब्लम भी सॉल्व. सब कुछ सॉल्व. कंटिन्यू एकच रस्ता धरून चालतोय. तुम्हाला दाखवतो मी आमच्या इथलं रेल्वे स्टेशन. फेमस रेल्वे स्टेशन पहिलं होतं, आता नाहीये. त्याबद्दल आम्हाला माफी असावी. घरच्यांना भेटून वापस घरचे कॉल करतायत. त्याला म्हणतात प्रेम. भावांनो, वेलकम टू नौसिल नाका. 2 मिनटं विश्रांती. वेलकम टू नौसिल. स्वागत आहे तुमचं नौसिलमध्ये. अरे घाबरलो ना मी. बोललोय मला काय धक्कले लोक. माझ्या गाडीवर लोक बसणार पण नाहीत. रस्त्यात पैसे पडले असतील. पैशाविषयी काहीच नाही पडले. कुठंच काय नाही आणि कशातच काय नाही. रस्त्यात खड्डे तर खड्ड्याच्या रस्त्यातच मला कळलं झालं. थोडंफार काम करा रस्त्यावरती. हे पोलीस स्टेशन आमच्या इथलं. हे रेल्वे स्टेशन आमच्या इथलं खूप मोठं आहे. मोठंच असणार. सॉरी, व्हिडिओ तरी मला नीट बनवू द्या. सर्दी झाली मला भावांना वापस.
गोठवली. वेलकम टू गोठवली बाईक्स. सगळ्यांना सहर्ष स्वागत आहे गोठवलीमध्ये. पुढे जात जात आपण गोठवलीच्या सगळं काय भागात आपण नाही फिरू शकत. थोडीफार डेंजर एरिया आहे आणि माझे बॅटरीची हवा टॅट झालेली आहे. ची बॅटरी आता उत्तर द्यायला लागले की सर आता आम्ही जास्त वर्क नाही करू शकत. बॅटरी पूर्ण नालवरती आहे. मला असं वाटतं आता बॅटरी आपली कधीही डिस्चार्ज होऊ शकते. कॅमेरा आपला कधीही बंद होऊ शकतो. नाही आजचा दिवस खरं नाही वाटतं. असं बस आजपासून आपल्याला सकाळपासून आपल्याला एक पण देव गाडी दिसत नाही आपली. आता सिद्धं भाई बरं होईल. अजून 2-3 मिनटं फक्त घरी पोचेपर्यंत भाई बॅटरी तू व्यवस्थित राहा माझ्यासोबत. तुला इथलं 10 मिनटं फक्त 10च मिनटामध्ये तुम्ही घरी पोचणार आहे. लाल झालेली आपली चार्जिंग स्क्रिप्टेड. आपला कॅमेरा भाऊ कधी पण स्विच ऑफ होऊ शकतो. त्यानुसार आपल्याला लवकर घरी पोहोचणं भाग आहे. मी चालवते गाडी हायवेच्या स्पीडने. मागला स्पीडला घातलं. चला लेट्स गो. आपण आतमध्ये जाऊयात. गोठवलीमधून फिरून जाऊ आज. अशी ड्रायव्हिंग तंजानियामध्ये करताय किंवा युगांडामध्ये पण करताय. गोल चक्करच मारत तर तिकडनं असा मारून गेलो असतो. हे पण काय एवढं सगळं गाडी चालवत आलो काय माहिती कुठल्या धुंदीमध्ये. कसं जरी आलो असतं तर मी काही पोचलोच असतो या लोकेशनला. हे पण ना एवढा एवढा आहे ना काय विचारत ना. तर आपण सेंट जोसेफ स्कूलपासूनच आलो सेक्टर 5 वरतीनच.
खरं बोलायला गेलं मला तर गाडी चालवायचा खूप वैताग लागला आहे. ब्लॉग एंड करायची पण इच्छा नाही आहे माझी, आणि मी चालवतो गाडी गपचूपपणे आता. जेवढं लवकर मी घरी पोचतो तेवढं का मला बरं आहे. तर माझी पाडाशी उत्तर द्यायला लागले तर मला बोलते गाडीवरती बसूच नको, रस्त्याने चाल भावा भाऊ. आपलं चालायची पण इच्छा नाही. त्यात आपल्या ॲक्शन कॅमेऱ्याची बॅटरी पण बोलते की भाई तू आता लवकर घरी जा. आपला घरी जाणं भाग आहे. आता आपल्या घरी जायचा रस्ता आहे. इकडे सेंट जोसेफ स्कूल आहे, आता इकडे कागद जायचा रस्ता आहे, आणि हा आता आपल्या घरी जायचा पण रस्ता आहे. चाललोय रस्त्याने गाडी चालवत आपण त्याच रस्त्याला आलोय, म्हणजे फिरून आलो. Oh my God. अक्कल नावाची वस्तू नसतं. भावा भावांना वापस घरातून कॉल. हा ब्लॉग आता इथे एंड होत आहे. संपला आहे हा ब्लॉग. मध्येच चार्जिंग संपलं कॅमेराचं आपल्या. सो बाय बाय, बस्मित आनिया, गुड बाय.